त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलं होतं की यवई संघाच्या मनोज घाटाला चेंडू फेस केला होता आणि तो जाऊन राजकुमारच्या अगदी डोक्यावरती लागला होता. अशा घटना कधी कधी होत असतात ज्यावेळी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज कधी कधी गोलंदाजाच्या अगदी मध्ये येण्याचा प्रयत्न करतायत आणि तसं दृश्य मात्र या पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं. गोलंदाज ओमकार मयूर आहे बॅटची कडा. यस, विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि पहा या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र विकेटनं सुरुवात केली आहे. जबरदस्त स्पेल आपण म्हणू शकतो आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का लागत असताना टीम RD11 किरवली संघाला. जबरदस्त यष्ट्यांच्या पाठीमागे कार्य केलं. जबरदस्त झेल त्याने मात्र त्या ठिकाणी कलेक्शन केला गेला आणि ऋतिकनं एकही धावाचं आपल्या संघाला योगदान दिलं नाही आणि शून्यावरती तो मात्र त्या ठिकाणी बाद होऊन अगदी खेळाडू कक्षाकडे मात्र निराश पावलानं वाटचाल करतोय. संत सुरुवात, सावध सुरुवात म्हणू शकतो RD11 किरवली संघाची. आज हेवंत जोडीच्या माध्यमातून भरपूर चुका घडल्या, खास करून फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल आणि निश्चितपणे निलेश पाटील आता मात्र तिकडे लक्ष केंद्रित करतील, त्यात काही शंका नाहीये. नवीन फलंदाज राकेश दिगाडकर, इंडियन नंबर 3, स्वतः संघनायक आहे आणि स्वतः या संघाचे पुरस्कर्ते आहेत. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहतोय. काय जबरदस्त लेंथ तिथे मात्र पिकअप केलेली आहे मयूर तरेनं. पहिल्या चेंडूवरती जरूर एक रिस्की सिंगल तिथे मात्र गोरखनाथनं मात्र पूर्ण केली, परंतु तदनंतर विकेटचं पतन झालं आणि पहा पहिल्या चेंडूवरती रॉकीला मात्र त्या ठिकाणी बीट केलं गेलं. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 1 गडी बाद 1. प्रत्येकी 4 षटकांचे सामने आज पूर्ण दिवसभर आपल्याला पाहायला मिळतील. त्यापैकी हा दुसरा सामना. पुल करण्याचा प्रयत्न, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक, चेंडू मात्र सेफ लँडिंग होतोय. जोपर्यंत डीप वरून सोडू चेंडूला येऊन फेक करतो. इथे रनआउटची संधी असेल. यस, आज जास्ती घाई आहे असं मात्र म्हणावं लागेल RD11 किरवली संघाच्या फलंदाजांना, कारण सिंगल जिथे धाव कंप्लीट झाली होती दुहेरीचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये पहा कुठेतरी एक कॉलिंग परफेक्टली झाली नाहीये आणि राकेश दिगाडकर रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परत आहेत. दुसरा धक्का लागतो RD संघाला. आज चुकांवरती चुका पाहायला मिळत आहेत, कारण असं वाटतं की आज प्रॉपर जे अष्टपैलू खेळाडू आहेत, जे प्रमुख खेळाडू आहेत त्यांची जणू काही आज अनुपस्थिती पाहायला मिळते RD संघामध्ये. त्या अनुषंगाने मात्र आता 4थ्या क्रमांकावरती प्रशांत भजागी आलाय बॅटिंग करण्यासाठी. थोडीशी नाजूक परिस्थिती आहे, 2 वरती 2 आणि पहिल्या षटकाचाच खेळ सध्या मार्गस्थ आहे. पाहू शकाल मयूर तरेच्या जबरदस्त या ठिकाणी चेंडूच्या हाताळणी करतोय. जबरदस्त पंचचा फटका अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू मात्र अगदी ड्राईव्ह केलाय. पाहू शकाल तिथे रेस सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र अगदी सीमे रेसी लगत चेंडू फील्ड करीपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. थोडस एलिव्हेशन कमी जुळालं, अन्यथा मात्र त्या फटक्यावरती दिलेल्या या 4 धावा करू शकले असता, परंतु जसा चेंडू जमिनीवरती लँडिंग झाला थोडासा चेंडूमध्ये वेग सुद्धा कमी होताना आपण पाहिला आणि अखेर 2 धावा तिथे मात्र जरूर पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मात्र मिळाली. आज थोडासा मात्र नमी पाहतोय आउटफील्ड मध्ये, कारण रात्री थोड्याशा पावसाच्या मात्र रिमझिम झऱ्या तिथे मात्र पडताना सुद्धा आपण पाहिल्या, त्यामुळे थोडीशी आउटफील्ड पाहिली तर थोडीशी दमट सुद्धा आहे. ओ स्विंग इन डिलिव्हरी, काय भन्नाट वेग आहे मयूर तडे आणि काय चांगल्या लेंथ वरती त्यांनी आज आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये गोलंदाजी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सफल षटक मित्र म्हणतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवरफुल सुरुवात बालगोपाल सोनालेपाडा संघाची आपण पाहतोय. फक्त मयूरनं 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केली. धावसंख्या संघाची जर पाहिली तर 4 वरती 2 RD11 किरवली संघ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर फलंदाजाकडे मात्र भरपूर
संधी असतात की तुम्ही मोठे फटके खेळू शकता, गॅप शोधू शकता, इनफिल्डला बीट करू शकता आणि चौकार षटकार सुद्धा वसूल करू शकता. परंतु गोलंदाज मयूरने ती संधी निर्माण करून दिली नाहीये आणि फक्त आपल्या त्या षटकाच्या कोठ्यामध्ये त्यांनी 4 धावा खर्च केल्या. यानंतर पुढील सामना संजय स्पोर्ट सावध विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार वझे. जबरदस्त गोलंदाजी अटॅक आहे. मग ओमकार असेल, मयूर असेल, अशोक असेल, अप्रतिम कामगिरी मात्र सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये या सर्व गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते. बागपूरला गेले, कट करण्याचा प्रयत्न, डीप कव्हर पॉईंटला फिल्डर तिथे मात्र सज्ज आहेत. चांगला शतरक्षण झालं होतं, परंतु पाहू शकाल शेवटच्या मोमेंटला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकण्याचं कार्य त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. 2 धावा जरूर पूर्ण केल्या गेल्या आणि त्या आशिषला सुद्धा कोण विसरेल आणि सातत्याने तो चांगली कोशिश आपल्या संघासाठी करत असतो. जेव्हा जेव्हा एखादा वेळी संघ जर प्रेशरमध्ये असेल, दडपणामध्ये असेल, संकटामध्ये असेल, त्यावेळी आशिष सुद्धा मात्र त्या भूमिका नेहमीचपणे पार पडत असतो. परंतु इथे मात्र चांगला कॉन्फिडन्स वाढवणारा फटका पाहिला गोरखनाथच्या वतीनं. अगदी चेंडूच्या मिरिटवरती तो फटका त्याने सजवला होता. अगदी ऑफ ड्राईव्ह पाहिला आपण कव्हरच्या दिशेनं व पुन्हा त्याच प्रकारे छेडछाडी करण्याचा प्रयत्न करतो. या चेंडूची लाईन थोडीशी चुकीची होती कारण चेंडू चालला उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर होणं. वाईटचा इशारा अवांतर धाव तिथे मात्र जोडली गेली आणि अवांतरच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली RD11 किरवली संघाची. ऑफस्टिक ही लाईन मेंटेन केलेली आहे आतापर्यंत ओमकारानं. कारण पाहू शकाल ऑन साईड पूर्णपणे अगदी बाउंड्री रायडर जास्त पाहायला मिळतात. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. आणि तसंही मागील सत्रामध्ये आपण गोरखनाथचा जर विचार केला तर जरूर त्यांच्या अगेन्स्ट बालगोपाळ सोनारपाडा संघ आपण खेळताना पाहतोय. आणि जी मागची आपण सोनारपाडा संघाची स्पर्धा पाहिली होती मागच्या सत्रामध्ये, त्या स्पर्धेच्या माध्यमातून गोरखनाथ दिगाटकर त्याच स्पर्धेमध्ये तब्बल 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा मात्र आपल्या नावावरती नोंदवला होता. परंतु तो सत्र वेगळा आहे, हा सत्र वेगळा, ही स्पर्धा वेगळी आहे, त्याच्या विरोधात संघ वेगळा आहे आणि तुम्हाला चांगला खेळ मात्र या ठिकाणी दाखवावा लागेल, तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. फटका चांगला पाहायला मिळतोय, ऑन साईडला खेचून मारलाय परंतु टायमिंग थोडस चुकीचं जुलालं आणि त्याच अनुषंगाने काऊ कॉर्नरवरती कुठल्या प्रमाणात साहिलनं चूक केली नाहीये, पकडला झेल त्या ठिकाणी आणि समाप्त झालाय गोरखनाथ दिगाटकरचा खेळ. धक्का क्रमांक RD संघाला लागणारा हा 3रा. क्या बात आहे, या जबरदस्त मात्र हे संगीत आपण ऐकलं आणि गोलंदाज सांगतो की माय नेहमीच ओमकार. आणि काय जबरदस्त मात्र त्याची ही लेंथ पाहिली आपण. फलंदाजाने सुद्धा मात्र चांगला प्रयत्न केला होता परंतु थोडंसं एलिव्हेशन कमी जुळाला आणि त्या अनुषंगानं चांगला झेल मात्र अगदी डीपमध्ये प्राप्त केला गेला. स्वस्तात 3 फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतले आणि आता मात्र किरोली गावाचा सिक्सर किंग म्हणून ज्याला आपण संबोधतोय मिस्टर केतन चोरगे आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु पहिला चेंडू पहा पूर्णपणे पडल्यानंतर खाली अगदी सबमरीन डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली. कारण ज्या लेनची अनुषंगाने वाट पाहिली केतन चोरगेने त्या अनुषंगाने ती लेंथ मात्र गोलंदाजाने हाताळली नाहीये. आय थिंक जितू चोरगे आलाय, नॉट केतन, जितू चोरगे आलाय. आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र या ठिकाणी बीट होताना आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 3 गडी बाद 7. परंतु या सामन्यामध्ये कोण कोणावरती करेल मात हे पाहावं लागेल. परंतु दोन्ही प्रॉपर फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. प्रशांत एका बाजूला पाहू शकाल तर दुसरीकडे पाहू शकाल जितू आहेत. पहिल्या चेंडू मात्र नक्कीच बीट झाला परंतु दुसऱ्या चेंडूवरती फटका चांगला पाहायला बोलतो. टणक आउटफील्ड आहे. जसा चेंडू बाउन्स झाला एका टप्प्याच्या साईड बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. 4 धाबांसाठी चौकार.
पाहू शकाल बॉटमॅनचा पुरेपूर तिथे वापर केला, अगदी ताकदवर स्ट्रोक होता. पाहू शकाल साहिलला सुद्धा मात्र तिथे संधी मिळाली नाही, एवढ्या वेगानं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. आणि याच मोठ्या फटक्यांसाठी आपण सातत्याने जितूला ओळखत असतो. आणि या पहिलाच चौकार अगदी आपल्याला आरडी संघाच्या इनिंगमध्ये पाहायला मिळाला 4 धावांचा. सरळ बॅट लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, फटका जबरदस्त केलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये शत्रशेख साहिल आहेत, चूक करणार नाहीये. त्याने पकडला, या सामन्यातील दुसरा जेल आणि हे समाप्त झाला जितू चोरगेचा खेळ. धक्का क्रमांक 4 लागतो या ठिकाणी R11 किरवली संघाला. टिकेल का? तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आशिष. आणि पाहूया आशिष आता मात्र पाहूया कशा रीती कोशिश करेल, जी कोशिश पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाली ओमकार आणि मयूरकडून. इथे मात्र बा स्विंग इन डिलिव्हरी त्याची आपण जर आय थिंक बॉलिंग टाकण्याची जर रिदम जर त्याचे पाहिले तर अगदी स्लोवर गतीने तो मात्र वेगाने परत असतो. परंतु चेंडूचा आपण जर लेंथ पाहिली तर एखादा तो टप्पा पिक करत असतो. ज्याप्रमाणे आपण ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मेघरातला तुम्ही पाहिला असेल, त्याच्याकडे वेग नव्हता परंतु टप्पा अचूक होता. आणि त्या टप्प्यावरती अनेक भल्या भल्या फलंदाजांना त्याने मात्र शांत ठेवलं. आणि इथे सुद्धा पहा, या ठिकाणी टॉप एज चेंडू हवेत, एसटी रक्षक सतीश आरट चेंडूच्या खाली, सॉफ्ट डिस्मिसल. अजून एक धक्का लागेल किरवली संघाला. प्रशांत बजागे पुन्हा मात्र नेहमीच प्रमाणे खेळ दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि इथे सुद्धा मात्र तो अपयशी ठरत असताना नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. संजय स्फोट सावंत विपक्ष वीरेन स्फोट भावाले. यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातील तो तिसरा सामना असेल. नवीन फलंदाज राजेश आला 7व्या क्रमांकावरती. राजेश आणि केतनला आता मात्र चांगली पार्टनरशिप जोडावं लागेल आणि या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला घेऊन जावं लागेल. कारण आतापर्यंत विकेट्स पाहिले तर 5 गडी म्हणजे पूर्णपणे टॉप ऑर्डर मात्र या ठिकाणी गॅरेज झाली आणि आता मात्र मिडल ऑर्डरवरती सर्व काही अवलंबून आहे. म्हणजे RD11 किरवली संघाच्या विजयाच्या अपेक्षा. परंतु आशिषला मिळाली पहिली सफलता. ओ चेंडू पुन्हा एकदा खाली राहतोय. विकेट्स मध्ये दुविधा पण आहे. फलंदाजीकडनं एवढं सोपं नसणार आहे, परंतु तुम्ही जर चेंडूच्या लेंथवरती जर व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं तर मात्र तुम्ही या ठिकाणी धाबा जोडू शकता. आणि ते कार्य आज राजेश आणि केतन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील का? आतापर्यंत 3 लिगल चेंडू हाताळले, एकही धाव आशिषने खर्च केली नाहीये, म्हणजे धावसंख्या स्थिर आहे. फक्त 11 धाबा. पुन्हा मात्र बॅटची काढा, यस कॉन बिहाइंड. राजेशने सुद्धा मात्र या सामन्यामध्ये निराशेने कामगिरी केली. एकही धाबाचं आपल्या संघाला योगदान दिलं नाहीये आणि धक्का क्रमांक 6 लागतो या टीम RD11 किरवली संघाला.
संघासाठी दरम्यान शुभ आगमन होत असताना सन्माननीय निखिल पाटील आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल जे प्रत्येक सामन्याचे आमच्याकडून अपडेट घेत असताना आणि तसंही जयदीप पाटील आणि विकी पाटील यांचे कट्टर समर्थक आपण म्हणू शकतो मिस्टर पप्पू यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पाहता तुम्ही सरपंच उपसरपंच चषक 2024 हा महासंग्राम कुठल्या प्रमाणे तिथे स्ट्रोक केला नाही, फॉरवर्ड केला नाहीये. छान असं वाटलं की या बैला की चेंडू स्वेर असेल परंतु परफेक्टली लाईन होती आणि पाहू शकाल योग्य निर्णय पंच राज ठाकरे सरांच्या माध्यमातून पाहायला आपल्याला. शेवटचा चेंडू आला निर्धाव आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 13 धावा. पण जे 18 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे आणि 18 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर फक्त 13 धावा किरवली संघाने जोडलेल्या आहेत. निराशजनक कामगिरी बनावं लागेल. संघ कागदावरती पाहिलं तर खूप मोठं नाव आहे. एकापेक्षा एक सरस खेळाडू या संघामध्ये आहेत ज्याने अनेक वर्षापासून क्रिकेटच्या माध्यमातून किरोली गावाची सेवा केलेली आहे. सर्वांकडे चांगला अनुभव आहे परंतु कार्य मात्र त्यांचं तसं पाहायला मिळत नाहीये. शेवटचा षटकाचा खेळ शिल्लक आणि पाहू शकाल अशोक तेरे मित्र म्हणतो की त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही किती धावा जरी ठेवल्या तर त्या धावा डिफेन्स करण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे आणि ते मागील स्पर्धेमध्ये करून त्यांनी दाखवलं. 5 धावा त्यांना रोखायच्या होत्या आणि त्या 5 धावा त्यांनी जरूर डिफेन्स सुद्धा केल्या होत्या. परंतु आता मात्र या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये त्याला पाहतोय फक्त 13 धावा प्रतिस्पर्धी संघाने जोडल्या आतापर्यंत. फुलटॉस ऑन साइडला फटका प्रॉपर आहे. चेंडू चालला अगदी हवाई मार्गाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या बात आता मात्र डीजे मास्टर सुद्धा चांगल्या रंगात आलेले आहेत आणि फलंदाज केतनला सुद्धा रंगात यावं लागेल. ज्याप्रमाणे त्याच्याकडे ताकद आहे, ज्याप्रमाणे त्याच्याकडे शैली आहे, त्या शैलीने जर खेळ जर त्यांनी सादर केला तर जरूर किलोरी संघ एखाद्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. इथे मात्र खराब लेत होती, फुलटॉस होती आणि शॉर्ट सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहिलं आपण. एसीची बॅट त्याच्या हातात आहे आणि पाहू शकाल अगदी सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह अगदी साईड स्क्रीनच्या डोक्यावर चेंडू मात्र या ठिकाणी फ्लाय झाला आणि 6 धाबा इथे मात्र आरडी संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. 17 धाबा 19 धाबा फलकावरती लागला गेला. पुन्हा चांगला कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला दणदण करत. मौल्यवान धाबा आता मात्र केतन चोरगे आपल्या संघासाठी जोडतोय आणि इथे येतोय हा चौकार. चांगला स्ट्रोक पाहू शकाल अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला. पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये कुठला फिल्टर नाहीये आणि हा क्लास आहे केतनचा. सुरेख टायमिंग आणि जबरदस्त गॅप सिलेक्शन आणि पहिल्याच 2 चेंडूवरती केतनने धाबा जोडल्या 10 आणि आता मात्र धाबांचा वेग आपल्याला धाव फलकावरती वाढताना पाहायला मिळतोय. 23 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 6 गडी गमावले. गडी किती बाद झाले हे आता मला माहिती नाहीये. शेवटचं षटक शिल्लक आहे. मला फक्त माझ्या संघासाठी धाबा जोडायच्या आहेत आणि त्याच मानसिक दृष्टीने आता मात्र तो त्या ठिकाणी खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा अशोक तरे हो इथे मात्र पाहू शकाल अगदी बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची आवश्यकता सुद्धा झाली होती त्या ठिकाणी परंतु निशाणा मात्र चुकला गेला. पहिला डॉट चेंडू या ओव्हरमध्ये अशोकच्या वतीने आपण पाहिला. अजून 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. जर या 3 चेंडूमध्ये किमान 2 जरी मोठे फटके आले तर मात्र या ठिकाणी 30च्या पुढे आकडा आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि गोलंदाज मात्र त्या धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न जरूर करतील आणि हीच अपेक्षा आहे सर्व किरवलीकरांना आणि आरडी 11 संघाला. ते 2 फटके इथे मात्र येतील का? क्षमता तर आहे केतनकडे. बॅट चिकाडा शॉर्ट तडबडला शतरक्षक आहेत. मोनू चांगला शतरक्षक पाहायला आपल्याला. चांगलं स्टॉपिंग सिंगल धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न तिथे केला जातोय आणि हा प्रयत्न पाहू शकाल सफल होत असताना 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या. आखो मी इशारा केला, जबरदस्त कॉलिंग केली. मोनूला असं वाटलं की मात्र दुहेरीचा प्रयत्न फलंदाज करणार नाहीये. त्याने आय थिंक गोलंदाजी एंडकडे फेकी झाली आणि त्याचा मात्र केतननं पुरेपूर फायदा उचलला आणि जिथे सिंगल होती तिथे मात्र दुहेरीमध्ये त्याला कन्वर्ट केली आणि या गोष्टी करणं फार गरजेचे असतात. प्रत्येक धाव आपल्या संघासाठी फार महत्वाचे असते आणि त्या धावा आता मात्र इथे जोडण्याचा या शेवटच्या ओव्हरमध्ये प्रयत्न सध्या सुरू आहे.
फलकावरती धाबा लागला गेला 25-25. आता मात्र बॅटची कडा थोडासा दूरवरून फटका एक्झिक्यूट केला आणि त्याचमुळे मात्र बॅटची कडा लागली गेली आणि एसटी रक्षक सतीश हरणनं कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. धक्का क्रमांक 7वा अखेर जो संघर्ष सुरू होता केतन चोरगेचा तो संघर्ष मात्र इथे संपन्न झाला आणि 25 वरती लागणारी ही 7वा धक्का AD11 किरोली संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक गोलंदाज पाहू शकाल जीवन आलाय आणि जीवनला मात्र चेंडू फेस करावा लागेल. 25 धाबा फलकावरती आणि या स्पर्धेतील लोवेस्ट टोटल सुद्धा आहे 25. बॅटिंग साठी जरूर प्रथमतः इन्व्हाइट केलं आणि केरळ संघाला, परंतु हवी तशी कामगिरी मात्र झाली नाही. फक्त एकमेव फलंदाज आहे की त्याने डबल फिगर इथे मात्र प्रवेश केला. अर्थात केतननं फक्त 12 धाबा जोडल्या, त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला मात्र डबल फिगर मध्ये पोहोचता आलं नाहीये आणि त्याचमुळे मात्र AD11 संघ थोडासा पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतो. या शेवटचा चेंडू टॉप एज चेंडू ऑफेस शॉर्ट फाईलीकडे क्षेत्ररक्षक आहेत, झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय 1-2. तिसऱ्या प्रयत्नामध्ये सुद्धा मात्र त्याचे प्रयत्न सुरू होते आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून काही धाबा तिथे मिळतील. 2 धाबा पूर्ण झाल्या, 3 धाबा तिथे मात्र पूर्ण झाल्या आणि एक्झॅक्टली आता मात्र पंचांना धाबा मोजावा लागतील की या फलंदाजाने धाबा जोडल्या किती. या अगोदर आपण एका चेंडूवरती 7 धाबा जरूर पाहिल्या होत्या, परंतु या चेंडूवरती आला हा पंजा. जिथे फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे मात्र नशिबाच्या 5 धाबा जोडल्या गेल्या आणि अखेर 30चा जो आकडा आहे तो मात्र AD किरोली संघाने गाठला. म्हणजे विजयासाठी बालगोपाल सोनालेपाडा संघाला 31 धाबांची आवश्यकता असेल. त्या धाबा कशा जोडल्या जातील त्यापूर्वी आपण यापुढील जो सामना आहे त्या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. टीम संजय स्पोर्ट सावंत विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले. चला या लगेच वीरेन स्पोर्ट भावाले संघाचे संघनायक आलेले आहेत. संजय स्पोर्ट सावंत संघ आपण जर इथे पोहोचला असाल तर त्वरित या टॉस करण्यासाठी. आपल्या लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे आपण स्पर्धा पाहत आहोत सध्या आपण पाहिलं तर संजय स्पोर्ट सावंत संघ दुसऱ्या क्रमांकावरती रँक करतोय आणि आता मात्र त्यांच्या कानापर्यंत आवाज पोहोचला की आपल्याला नाणेफेकी संपन्न करायची आहे आणि ही नाणेफेकी आपण संपन्न करूया. पाहुण्याचे शुभ हस्ते आमचे चंद्रकांत काका भंडारी इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी संपन्न करूया. आजच्या दिवसातील 3रा सामना चंद्रकांत भंडारी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. वेलकम नागेश. वीरेन स्पोर्ट बाबाले संघाची संघनायिका आहेत. काका या आपण, भंडारी काका आपण इकडे या, आपण टॉस करायचं आहे. आणि दुसरीकडे पाहू शकाल संजय स्पोर्ट सावंत संघाचे संघनायक मिस्टर KP आलेले आहेत. 4 षटकांचा सामना असेल. प्रथमतः मी नाणं दाखवतो. एका बाजूला मेहर 11 बागगावचा लोगो आहे आणि दुसरी बाजूला सरपंच उपसरपंच चषकाचं नाव उल्लेख आहे. कॉल देतील सावंत संघाचे संघनायक. सरपंच उपसरपंचाची मागणी आहे परंतु मेहर 11 बाबगाव आलेला आहे. काकांना विनंती करतोय आपण पुन्हा जाऊन स्थानापन्न व्हा. टॉस जिंकला वीरेन स्पोर्ट भावाली संघाने. नागेश काय करणार? संजय स्पोर्ट सावंत संघ तुमच्या अगेन्स्ट आहे. फिल्डिंग करू. 4 षटकामध्ये पाहिलं तर खेळपट्टीमध्ये थोडंसं दुविधा पण आहे. चेंडू कधी खाली राहतोय कधी कधी उचली घेतोय. तर तुमच्याकडे जो गोलंदाजी अटॅक आहे तो अटॅक पाहिल्या अनुषंगाने प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. का बॉलिंग तर आमची चांगली आहे. संघामध्ये काय बदल नाही तो संघ मग बदल होणं कालाची गरज आहे परंतु तुमच्या खेळाडूमध्ये बदल होत नाही. तर ही स्पर्धा असेल की तुमच्याकडून आम्ही बदल पाहू शकतो. हा नक्कीच. तर नक्की त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. KP या सत्रामध्ये मी जर सांगितलं तर संजय स्पोर्ट सावंत संघ चांगला खेळ परफॉर्मन्स करतोय. तुमचं मत काय आहे? पहिले तर 4 टुर्नामेंट आम्ही क्वालिफाय होतो. कुठेतरी क्वार्टर फायनलला आम्ही बाद होत होतो. तर पोरांना सांगितलं की धीर नाही सोडायची, कुठेतरी आपण फायनल मारू. धीर नाही सोडायची. त्यासाठी तुम्ही आपल्या खेळाडूंना काय सजेशन देत असतात, त्यांना काय गाईड करता? सर्व यंगच आहेत. तसं ते 1-2 प्लेयरच सिनियर आहेत पण यंग पोर आहेत पण चांगली खेळतात. अजून चांगली खेळायचा प्रयत्न करावा. ते बॅटिंग करायचे हे 4 ओव्हरमध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 55-50 प्लस पर्यंत कर. तुम्ही सुद्धा चांगले आयोजक आहात परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून काय सांगू शकशील? खूप सुंदर आयोजन केलंय आणि आम्हाला खेळायला चान्स दिल्यावर धन्यवाद करतो टीम. आणि सध्या तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर रँक करता त्याचाच तुम्ही श्रेय कोणाला देणार? सर्व टीमला देणार
आणि जे प्रॅक्टिस करतात सर्व पोरं त्यांच्यासाठीच हे रँक आहे 2. क्या बात आहे. तर खूपच छान मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी कैलास पाटीलला. आणि नाणेफेकी जी आपण संपन्न केली तो रिझल्ट देखील आपल्यापर्यंत आलेला आहे. तो टॉस जिंकला या विरेन स्पोर्ट भावाले संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. तर जाऊया आपण पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये, तिथे सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक. चेस पाहिले तर छोटंसं चेस आहे, परंतु क्रिकेटचा केला आहे. कुठल्याही धावसंख्येत सेफ्टी नसते, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये या सर्व घडामोडी सांगण्यासाठी भागेश मात्र पुन्हा सज्ज होत आहेत. ओ टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सरपंच उपसरपंच चषक 2024 3 दिवसाची देखणी स्पर्धा आणि याच्या दुसऱ्या दिवसामध्ये मी भागेश मात्रे भाल तुमचं सहर्ष स्वागत करीत आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला संजय स्पोर्ट्स सावा त्यांच्या विरोधात वीरेन स्पोर्ट्स भावाले पाहायला मिळेल. खरं तर संजय स्पोर्ट्स सावा यांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेतला रनरअप संघ म्हणजेच बालगोपाल सोनालेपाडा हा तुम्हाला पाहायला मिळेल आता रन चेस करत असताना. आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ म्हणजे NK स्पोर्ट्स खांडवल कालच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये क्वालिफाय सुद्धा झालाय. म्हणजेच क्रिकेटचे रणधुरंदर या विभागातले तुम्हाला एकामेका समोर खेळताना पाहायला मिळतील. प्रथम बॅटिंग करत असताना RD स्पोर्ट्स किरवली या संघाची कामगिरी थोडीशी कमकुवत राहिली. अशा अपेक्षा गोरखनाथ कडून भरपूर होती. राकेश प्रशांत जीतू यांच्याकडनं भरपूर आशा अपेक्षा होती, परंतु ती कमकुवत झाल्यानंतर केतन मैदानाच्या आतमध्ये 12 धावसंख्येवरती खेळला. शेवटच्या बॉलवरती ज्या काही घडलेल्या गोष्टी होत्या त्यांनी स्कोर वाढलं गेलं आणि 31 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. धीरज आणि सतीश जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मनीष. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. अपील झाली फाईन लेगच्या फिल्डर कडून, परंतु विकेट किपरला माहिती आहे की हलक्यासा जरूर अपीलचा प्रयत्न त्यांनी केला जरूर, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये. आला राकेश दिगाडकरकडे बॉल, त्यांनी फेकला लगेच मनीषकडे आणि आता दुसऱ्या बॉलला इथनं सुरुवात होईल ती म्हणजेच मनीषची. मॅच चांगली रंगेल अशी आशा अपेक्षा आपण बाळगूया. जरूर हा लो स्कोरिंगचा सामना असला तरी हे विसरून चालू नका की क्रिकेटमध्ये लो स्कोरिंगचे सामने रोमहर्षकतेचे होतात. थोडासा पुढे आला स्ट्रोक खेळण्यासाठी विकेट किपर. आधी जर बॉल कलेक्ट त्यांनी जर केला असता ना तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. अशीच फाईट द्यायची आहे, टीट फॉर टॅट, जसाच तसं प्रत्युत्तर. कारण बालगोपाल सोनालीपाडा बॉलिंग अटॅक वरती तो नेहमी संघ पुढे आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्या खरं तर बॉलिंग लेंथ वरती कधीच चेंजेस नसतो. मयूर, ओमकार, आशिष, अशोक हे 4 फ्रंटलाईन बॉलर त्याचे नेहमी तुम्हाला अनुक्रमाने नुसारच पाहायला मिळतील. त्याने चांगली बॉलिंग हाताळली आणि त्या अनुमानाने फक्त टार्गेट या मॅच मध्ये 31 धावसंख्येचा आहे. तिसऱ्या बॉलवरती यशस्वी ठरल्यात, परंतु यशस्वी ठरणार नाही. बॅट्समन फिल्डरच्या हातामध्ये अॅक्युरेटली कॅच, अगदी सरळ आले लॉंग ऑनचे फिल्डर. खेळ समाप्त. धीरजची बाद. पहिला फलंदाज इथनं बाद करत असताना ही सफलता मनीषला. ओव्हर पिच बॉल नव्हता. बॅट अँड बॉलचं कनेक्शन कमकुवत, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. एलिव्हेट करता आला नाही. कदाचित लॉंगॉनचा बाहेर चेंडूला पाठवायचा होता, पण पडल्यानंतर बॉलची जी गती होती त्या गतीला ओळखून फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा अंतर कमी प्राप्त झाला आणि त्या अनुमानाने लॉंगॉनला जे फिल्डर होते त्या फिल्डरच्या हातामध्ये ॲक्युरेटली झेल तुम्हाला पाहायला मिळाली, जिथे बाद झालाय धीरज. असे ब्रेक थ्रो आणि असे डॉट बॉलचे रेशो जर वाढवले ना तर RD स्पोर्ट्स किरवली हमखास इंटर होऊ शकते या मॅचमध्ये. कारण 31 धावा आहेत आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 30 पेक्षा जास्त धावांना डिफेंड करण्यासाठी खरं तर सेफ आपण म्हणत असतो. पहिल्या ओव्हरचा खेळ चांगला राहिला, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली तर RD स्पोर्ट्स किरवली या मॅचमधून खरं तर पुढे जाऊ शकते, विन होऊ शकते. परंतु त्याच्यासाठी मनीषी जी कमबॅक करण्याची भूमिका आहे ना ती अशीच कंटिन्यू ठेवावी लागेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अगदी फिल्डरच्या समोरून चेंडू क्रॉस झाला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली झाली. केतन त्या ठिकाणी होते, बॉलकडे बघत राहिले. एक सिंगल बनली असती, परंतु काहीसा वेळ जास्त होता. त्या अनुमानाने 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्यात. त्या म्हणजेच फलंदाज सागरने आणि 2 धावाने आता अकाउंट ओपन स्वतःच सुद्धा आणि संघाचं सुद्धा. 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. मॅच मध्ये लक्ष 31 धावसंख्येचं. पहिल्या ओव्हरमध्ये मनीषने 4 चेंडू फेकत असताना एक गडी मिळवला गेलाय आणि फक्त 2च धावा त्याने या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत. समोर सागरसाठी बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न.
अपील करण्याचा आधी प्रयत्न केला विकेट किपरने, परंतु विकेट किपरलाही माहिती पडलं की जसा पहिला बॉल बॅट अँड बॉलचं कनेक्शन होतं तशाच प्रकारे हाही बॉल बॅकफुटला जात असताना सागरला इनसाइड आउट खेळायचा होता. कदाचित प्रशांत आणि राकेश आहेत त्याच्या गॅपमधून बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर पाठवायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं. त्या अनुमानाने हा 5वा चेंडू इथनं डॉट फेकत असताना गोलंदाज मनीष. सुरुवात आतापर्यंत चांगली झाली आहे आरडी स्पोर्ट्स किरवलीची, कारण या पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा नाहीयेत. शेवटचा बॉल फुल टॉस ऑन साइडला, फक्त बॉटम हँडचा वापर, पाठवला गेला डीप फाईन लेगला बॉल. 2 फिल्डर वळले परंतु त्याचा आवा काय बाहेर, बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर. चौकाराने समाप्ती या ओव्हरची. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6. बॅटिंग करतोय संघ बाल गोपाल सोनाले पाडा. जास्त ताकद नव्हती. ओव्हर द विकेटने आले. फुल टॉस बॉल फ्रंट लेगला थोडंसं खाली आणलं गेलं, स्वतःसाठी जागा बनवली. पॉवर प्ले सुरू आहे. माहिती आहे की डीप मध्ये फक्त 2च फिल्डर जे मिड विकेट आणि लॉंग ऑनला खरं तर फिल्डिंग करतात त्याचा फायदा उचलला गेला आणि फुल टॉस बॉलवरती ऑनसाइडला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं सागरने. आणि या मॅचला पहिल्या ओव्हरमध्ये जो तुम्ही कमबॅक करत असताना बघत होतो मनीष, त्याला थोडासा मागडा ठरवला गेला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा 6. टायमर आम्ही लावलेला आहे. टीम किरवली तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर काही करून कंप्लीट करायचीच आहेत. ही सूचना आम्ही फक्त तुम्हाला नव्हे तर प्रत्येक संघाला आम्ही करत आहोत, कारण या स्पर्धेमध्ये आपण वेळेच्या संदर्भात सगळ्यांना सहकार्य करण्यासाठी अलाउन्स केलेलं आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की जास्त वेळ तुम्ही वाया घालू नका. पेट्रोलिंग करत असताना आता तुम्हाला 5 फिल्डर पाहायला मिळतील. एक फिल्डर चाललाय स्वीपर कव्हरला. प्रशांतला तुम्ही बघत आहात शॉर्टमध्ये कव्हरला. डीपमध्ये कदाचित आता लॉंग ऑफला किंवा एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येऊ शकतो. लॉंग ऑन काऊ कॉर्नर तसाच मिड विकेट नेहमी या मैदानामध्ये तुम्हाला फिल्डिंग करताना पाहायलाच मिळाला आहे. त्या अनुमानाने आता पाहूयात की फील्ड पोझिशन कशा प्रकारे सेट केली जाते. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये प्रशांत होता, त्याला आता कदाचित शॉर्टमध्ये थोडासा सरकवला जातोय. स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर ठेवला गेला. डीपमध्ये कव्हरला फिल्डर आहे, लॉंग ऑनला फिल्डर, काऊ कॉर्नर अर्थातच ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय डीपमध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. राकेश दिगाडकर सेकंड ओव्हरसाठी आलाय. पहिलाच बॉल, बॅटचा फ्लो थोडासा थांबवला गेला. पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर जाईल की काय असा संकोच होता फलंदाज सतीशला, परंतु त्याच्या अगदी डोळ्यासमोरून चेंडूला फ्लाईट दिली गेली आणि पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट फेकत असताना या सुरुवातीच्या धावा आहेत ना, त्या सुरुवातीच्या धावा जर आरडी स्पोर्ट्स किरवली वाचवते ना तर 31 धावसंख्येचा ते बचाव करू शकतील. त्यासाठी बॉलिंग ही अटॅकिंग करावी लागेल आणि तेच केलंय सध्या तरी राकेश दिगाडकरनं. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा, परंतु ओळखला गेला पद्धतालित्य ट्रान्स चेंज जसा केला गेला तसा ओळखला गेला राकेशनी आणि चांगला बॉल या ठिकाणी फेकत असताना लागोपाठचा दुसरा डॉट बॉल सतीशच्या समोर त्याने फेकला गेलाय. राकेश दिगाडकर खऱ्या अर्थाने ना भरपूर वर्षाचा अनुभव घेऊन ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि नेहमी त्यांचा अनुभव तुम्हाला पाहायलाच मिळालाय. आमने लोणार परिसरातल्या खरं तर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ते इन्व्हॉल्वेशन होत असताना अनेक साऱ्या गोष्टी सोप्या पद्धतीने सांगत असतात. कमिटीचे ते मेंबर सुद्धा आहेत आणि आरडी स्पोर्ट्स किरवलीचे एक उत्कृष्ट बॉलर सुद्धा आहेत. परंतु आता त्याच्याकडनं झाली चुकी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तो प्रयत्न मिस झाला. बॅकअपला फिल्डर आहेत. अंपायर आम्हाला दर्शवतील की इट्स नो बॉल, कारण क्रीजच्या बाहेर पडलाय. त्या अनुमानाने मेका सरांचा इशारा की इट्स नो बॉल. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला वाचवायची आहे, मग त्या अनुमानाने 2 डॉट बॉल आल्यात. वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न राकेश दिगाडकरचा. हा पहा ऍक्शन रिप्ले, अगदी बॉलकडे बघत होता सतीश. त्यालाही माहिती की 2 चेंडू आपल्यासमोर डॉट आल्यात, त्यामुळे आता अडचणी वाढतील. त्याला स्ट्रोक खेळायचा होता परंतु बाहेर क्रिसच्या बॉल पडला गेला. येणारा बॉल असेल फ्री हिट. अंपायर सांगत असतो ना फ्री हिटचा बॉल फेस करेल सागर. सागरसाठी हा बॉल ऑन साइडला, बॉल हवेमध्ये जरूर आहे, टप्पा पडला, अडवला गेला. अनुमान चांगला राहिला फिल्डरचा. सेकंडचा कॉल केला गेला. नॉट वरती फेकी. राकेश दिगाडकर कडे जोपर्यंत बॉल येतोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी मिळवत असताना हे दोन्ही खेळाडू एका धावसंख्येचा ना इम्पॅक्ट प्रेशराईज पडेल टीम आरडी स्पोर्ट्स किरवलीवरती, कारण 31 धावा जास्तही नाहीयेत. बालगोपाल सोनाले पाड्याची बॅटिंग स्ट्रॉंग आहे. बॉलिंग त्याने नो डाऊट चांगलीच केली, परंतु या धावा रोखण्यासाठी आता फिल्डरला ही तेवढीच मेहनत करावी लागेल बॉलरच्या हिशोबाने. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला चाललाय मिड विकेटला बॉल. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, 2 फिल्डर आहेत. 2 टप्पे घेतल्यानंतर बॉलला अडवला गेलाय. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी. दरम्यान अजून 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात, त्या म्हणजेच फलंदाज सतीश आणि सागरच्या माध्यमातून.
आतापर्यंत आपण धावपलक जर पाहिलं गेलं ना तर 12 वरती पोहोचलं गेलंय. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 31चं टार्गेट होतं. सुरुवातीचं षटक 6 धावेचं पडलं, ज्याच्यामध्ये 1 विकेट. धीरज लवकर बाद झाला. सतीश आतापर्यंत 2 चेंडू डॉट फेस केलात. सागरने त्याच्या खेळीला चांगली पुढे नेली आहे, त्यांनी बनवल्या गेल्या 10. अशा प्रकारे जर आपण पाहिलं गेलं तर 12 वरती 77 धावपलक आपल्याला बालगोपाल सोनाले पाड्याचा पाहायला मिळतोय. लो फुल टॉस बॉल अटेम्प्ट केलाय. हा बॉल सागर साठी होता. ऑनसाइडला चाललाय, टप्पा पडला तेव्हाच कदाचित बॉलवरती यायला हवं होतं, परंतु बॉल पडल्यानंतर तिथे आउटफील्डच्या माध्यमातून अनपेक्षित उचली घेतली बॉलने. त्या अनुमानाने बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. खर तर इथे थोडीशी आपण फिल्डरची चुकी म्हणू शकत नाही, कारण हा पहा तुमच्या समोर ऍक्शन रिप्ले. कदाचित एखादा छोटासा दगड असावा किंवा तिथला जो भाग आहे थोडासा खडतड असावा किंवा जागा वर खाली असावी, त्या अनुमानाने बॉल अगदी अनपेक्षित उचलीचा त्याच्या समोर राहिला आणि तिथनं बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार आलाय. टीमची धावसंख्या 16. बॉटमॅनचा सुंदर वापर सागरसाठी. हा बॉल केतन त्या ठिकाणी अडवला गेला. बॉल अगदी फिल्डिंग होत असताना शॉटमध्ये. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 17-31 बनवायच्या होत्या, म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायचे 14. मनपूर्वक सहर्ष स्वागत सर्व पाहुण्यांचं, सर्व मान्यवरांचं. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला खरं तर ऐकतात, अनुभवत आहेत, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सरपंच उपसरपंच चषक 3 दिवसाची जरुरी स्पर्धा जरी असली ना तरी गावाच्या एकजुटतेसाठी खरं तर या सगळ्या मॅनेजमेंट कमिटीच्या मेंबर्सने आपलं 3 दिवसाचं मोलाचं वेळ खरं तर या स्पर्धेला लावलाय. कारण यासीन वसीम यांच्याकडे जर तुम्ही या गोष्टीची चर्चा कराल तर हमखास तेही सांगतील की आमच्या टीममधले 12 खेळाडू खरं तर सोडून सोबत असणारे 24 म्हणजे एकत्रित 24 सोबतीला मेंबर घेऊन आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करत आहोत. सन्माननीय लखन पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय आणि याच दरम्यान गुरुनाथजी मेहर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना वेलकम. या तुमचं ही सहर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. ही चर्चा आम्ही भरपूर ठिकाणीच करू, कारण 24 जणांना सोबत घेऊन एवढी मोठी देखणी स्पर्धा भरवणं, सरपंच आणि उपसरपंचांचा आशीर्वाद असणं, त्यांचं पाठबळ जरूर आहे, परंतु एखादी स्पर्धा सफळ करण्यासाठी ना त्या स्पर्धेचं आयोजन महत्त्वाचं असतं आणि ते नियोजनही महत्त्वाचं असतं. कारण सकाळी आल्यानंतर पाण्याची व्यवस्था होणं, दुपार झाल्यानंतर खरं तर नाश्ता लगेचच आम्हाला सुपूर्द केला जातोय. प्रमुख मान्यवरांना चिप्स असेल, ड्रायफ्रुट्स असतील ते देणं, कोणाला काय अडचण आहे ते बघणं, दुपारी खरं तर सुंदर जेवण, या सगळ्या गोष्टी या मॅनेजमेंट कमिटीने सुखरूप केल्यात. त्याच्यामुळे त्यांचेही आम्ही धन्यवाद व्यक्त करू. 12 मध्ये आता बनवायचे आहेत 14. केतन चौरगे आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. त्याच्या उंचीचा तो वापर घेत असतो, त्याचा खांद्याचा चांगला वापर करतो आणि एक फास्ट अँड फ्युरियस या टीमचा तो बॉलर आहे. पहिलाच बॉल समोर खेळतात, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मध्ये कॅच ड्रॉप. या अशा स्टेजला तुम्ही कॅच ड्रॉप करता तर कुठेतरी कठीण प्रसंग तुम्हाला स्वतः ओढून घेण्यासारखे आहेत. फिल्डर त्या ठिकाणी होते आपल्याला राजेश पाहायला मिळाले. म्हणजेच कालच्या दिवसामध्ये जो शब्द आपण यूज केला होता ना तो आता आपण इथनं यूज करू शकतो की कडकी में आटा गेला. धावांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कमी करायची आहे, धावा वाचवायच्या, त्या अनुमानाने फिल्डिंग तुमची चांगली व्हायला हवी. ओव्हर द विकेटने बाहेर काढला गेला चेंडू, बाहेर थोडासा काढला गेला, कदाचित कडा असावी की काय. विकेट किपर बीट झाले. एक सिंगल नंतर या ठिकाणी डॉट बॉल. आता उर्वरित चेंडू 10 मध्ये 13. केतनकडे खरं अर्थाने ना ती फ्लेक्झिबिलिटी आहे की तो या धावा कंट्रोल करू शकतो. त्यासाठी आता फिल्डरची सुद्धा त्याला साथ लावायला हवी. ओव्हर द विकेट, लो फुल टॉस बॉल अपील केली जाते आणि या सिटीज आउट. फलंदाज होईल बाद. फलंदाजाला सुद्धा माहिती होतं की परफेक्टली आपण प्लम्प आहोत. सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवत असताना केतनच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज सतीश बाद. सतीशला बघितलं ना सतीश सुरुवातीपासून हतबळच होता, कारण सतीशने
बॉल जर आपण पाहिले गेले तर 5 फेस केले, 5 बॉलमध्ये त्यांनी फक्त सिंगल बनवली. त्याच अनुमानाने तो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करत होता आणि त्या स्ट्रगलला खरं तर तो फेस जात असताना ना त्याला क्रिटिकलिटी ज्या आल्या त्याच्यामध्ये तो हतबल सुद्धा होता. त्याच्यामुळे त्याची विकेट केतन चोरगेच्या खात्यामध्ये. 9 मध्ये अजूनही बनवायचे 13. या धावा कंट्रोल करू शकतो, कारण मी आधीच म्हटलं होतं की केतन चोरगे टीम RD स्पोर्ट्स किरवलीच्या क्रिकेट टीमला पडणारा एक गोड स्वप्नच होता. त्याच्यामुळे आता त्याला कंट्रोल या धावसंख्या करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. चांगला बॉल लेंथवरती पडला, ऑन साईडला गॅपमध्ये चालला परफेक्टली. 2 फिल्डर. चेस थोडीशी कठीण होती कारण फिल्डर दूरवरती उभे होते. बॉल चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आईचा 16 मोठ्या थाटामाटाने निघणार आहे मित्रांनो. जानेवारीमध्ये 2 जानेवारी ते 5 जानेवारी तो पालखीचा काल. गत वर्षी सुद्धा खरं तर 2000 पेक्षा जास्त पायी पालखी प्रवासी त्या पालखीमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळाले. ते म्हणजे संकेत गायकवाड यांच्या माध्यमातून जरीमरी तिसगाव ते एकविरा देवस्थान त्या दिवशी ती पालखी निघताना तुम्हाला पाहायला मिळते. जर वेळ मिळाला तर जरूर त्या पालखीला तुम्ही भेट द्या. यावेळेला बॉल खाली राहिला, पडल्यानंतर थोडासा बॉल कमी उचलीचा पाहिला. या बॉलवरती आपण पाहिले गेले तर एकही धाव नाहीये. जो चौकार मी तर म्हणेन मिसफिल्डच्या माध्यमातून जो चौकार गेला ना तो कुठेतरी इम्पॅक्टफुल राहिला या मॅच मध्ये, कारण तो चौकार जिथे आला राकेश दिगाडकरच्या विरोधात तिथेच हा धावफलक वाढला गेला. ओव्हर द विकेटने लो फुल टॉस बॉल, फाईन लेगला बॉल चालला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, समोर बॅट्समन होते. माहिती आहे की डायरेक्ट हिट झाला नाही तर कदाचित एक्स्ट्रा धाव मिळू शकते, परंतु सुंदर बॉलिंग या ठिकाणी करत असताना या अशा सिच्युएशनला अंडर कंट्रोल ज्या धावा होत्या त्या खरं तर आणल्या गेल्या आपल्या टीमच्या मदतीसाठी. केतन चोरगेने वाचवल्या गेल्या त्या धावा, फक्त 5 धावा 1 विकेट त्यांनी मिळवली गेली. आणि आता शेवटच्या षटकामध्ये आता तर 6 बॉलमध्ये 9 धावा या ठिकाणी बनवायच्यात विजयासाठी टीम बालगोपाल सोनाले पाड्याला. हा कारनामा होईल का ते पाहावं लागेल. संजय स्पोर्ट्स आवाज संजय स्मृती चषकामध्ये बालगोपाल सोनाले पाड्याने 2 मॅचमध्ये 37चा बचाव 4 ओव्हरमध्ये केला होता. जरूर आपण सध्या तरी ही सिच्युएशन आपण या ठिकाणी बघत आहोत की 9 रोकायचे आहेत RD स्पोर्ट्स किरवलीला. मी विनंती करेन व्हाईट कलरची जी कार आहे, आय थिंक सो क्रिएटा कार असावी, ती कार त्या ठिकाणून बाजूला करायची आहे, कारण खेळाडूंना व्यत्यय येतात. आणि आता जी चालू जात असलेली अर्टिका कार ती सुद्धा कृपया करून बाहेर काढा, अन्यथा त्या ब्लॅक स्क्रीनच्या तुम्ही मागे कार ठेवू शकता, कारण खेळाडूंना कोणत्या प्रकारचा व्यत्यय नकोय. त्याच्यामुळे आम्ही विनंती करत आहोत की आता जी व्हाईट अर्टिका कार जी त्या ठिकाणी पार्क करण्यासाठी येते त्या मालकाला विनंती असेल की जो ब्लॅक पडदा आहे त्या ब्लॅक पडद्याच्या मागे तुम्ही ती कार पार्क करा. आणि क्रिएटा गाडीचे ओनर त्यांनाही विनंती असेल की ती कार कृपया करून बाजूला करा. 6 मध्ये 9 बनवायचे आहेत. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 11 आल्या, थर्ड ओव्हरमध्ये आल्या 5. आणि आता ही जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी येऊन ठेपली आहे, ती म्हणजेच मनोहर वरती. वर्षाचा अनुभव याही खेळाडूला भरपूर आहे, परंतु या अनुभवाला आता पुढे न्यावं लागेल. आपल्या टीमला वाचवायचं आहेत, 9 धावा डिफेंड करायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये बलवंत दळवीने 8 धावा डिफेंड केल्या होत्या, फक्त 3 धावेचं षटक त्याने हाताळलं. तशाच प्रकारे हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल का. 6 मध्ये रोकायचे आहेत 9. ऑन द स्ट्राईक सागर रिव्हर्सचा प्रयत्न केलाय, अटेम्प्ट जरूर केला आणि सक्सेसफुल सुद्धा होईल, कारण रिव्हर्स खेळण्याच्या अगोदर 12th मॅनचं ते प्रेडिक्शन होतं की रिव्हर्सच्या माध्यमातून कदाचित फटका खेळेल फलंदाज सागर. तेच घडलं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. केलं स्वतःला फटक्यासाठी सेट केलं गेलं आणि सेट ऑफ बॅट्समन सेट ऑफ माइंडने आपण पाहिला गेलं तर सागरच्या बॅटमधनं सुपर स्ट्रोक जो चौकार नंबर 3 होता या इनिंग मधला त्याचा. आता 5 मध्ये 5 बनवायचेच.
बॉल टू रन इक्वेशन हा कॉन्टेस्ट सध्या बघत आहात. 5 मध्ये 5 बनवायचे आहेत. ऑन साइडला सागरची विकेट मिळेल की बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर ते पाहावं लागेल, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये राहिला. अर्थातच सागर पडतील मैदानाच्या बाहेर. मोठा हादरा बसत असताना बालगोपाल सोनाले पाड्याला इक्वेशन 4 चेंडू धावा बनवायचे आहेत 5. 4 मध्ये आता 5 बनवायचे आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मॅच फिनिश करायची होती. याच्या अगोदरच्या बॉलवरती आलेला चौकार इम्पॅक्टफुल राहिला टीम बालगोपाल सोनाले पाड्याच्या माध्यमातून. जो फटका आपण बघितला गेला तर रिव्हर्सच्या माध्यमातून आला. केतनच्या विरोधातला तो चौकार गॅपमध्ये काऊ कॉर्नरला तो आला, तोही इम्पॅक्टफुल राहिला. त्यानंतर राकेश दिगडकरच्या विरोधात आलेला चौकार तोही इम्पॅक्टफुल राहिला. म्हणजेच या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट मिळण्यासाठी ना जे 3 चौकार आहेत ना ते महत्वाचे कारणीभूत ठरल्यात. आणि आता ही विकेट खरं तर कारणीभूत ठरेल का? आजवरच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये ना जेव्हा जेव्हा बालगोपाल सोनालेपाडा धावा डिफेंड करण्यासाठी आलाय ना तेव्हा त्या संघाने भरपूर मोठमोठ्या संघांना मात केली आहे. परंतु चेस करण्याच्या अनुमानाने त्यांच्या बॅटिंगमध्ये थोडासा कमकुवतपणा जरूर आला. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मोनिश साठी हा बॉल ऑन साइडला हवेमध्ये खेळलात. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फिल्डर जज करतात. आधी जजमेंट चांगलं, पुन्हा एकदा ब्रेक थ्रो मिळून देत असताना मनीष जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा परत लागोपाठचा दुसरा विकेट सफलता मिळत असताना मनोहरला इक्वेशन चेंज. 3 चेंडू कंपल्सरी बनवायचे आहेत 5. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. 2 खेळाडू पाहिले गेले तर झेलबादच्या स्वरूपात बाद झालाय. मनोहरला 2 सफलता मिळाल्या आहेत. आता आपण विचार करू शकतो की जिथे राकेश दिगाडकरच्या विरोधात जो चौकार खरं तर मिसफिल्ड गेलाच नाही, तो बॉल थोडासा उसळीचा राहिला. फिल्डरला ते समजलं नाही, त्या अनुमानाने जो चौकार गेला तोही या मॅच मध्ये थोडासा कारणीभूत ठरू शकतो. जिथे आपण विरोधात बघितला गेला तर मनोहरच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आला, तोही कुठेतरी इम्पॅक्टफुल ठरू शकतो. परंतु ज्या गोष्टी सध्या तरी घडल्यात ना त्या बालगोपाल सोनालेपाडा आणि टीम आरडी स्पोर्ट्स किरवलीच्या बाजूने समान घडल्यात. कारण अजूनही सामना बॅलन्स आहे. 3 मध्ये 5 बनवायचे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये गेलाय कोण, ज्याला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून तुम्ही नेहमी टीम बालगोपाल सोनालेपाड्याच्या माध्यमातून अनुभवलाय, तो अशोक तरे गेलाय मैदानाच्या आतमध्ये. कामकाजामध्ये व्यस्त असतात अशोक तरे. टी शर्ट वरती खरं तर नाव पहा, अशोक तरे यांनीच खरं तर हे टी शर्ट त्यांना स्पॉन्सर केलेले आहेत आणि स्वतःच्या टीमसाठी स्वतःच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये तो नेहमी खेळत असतो. आणि आता सध्या तरी संघ अडचणीमध्ये असताना लीडिंग ऑफ द फ्रंट ही भूमिका त्याला दाखवावी लागेल. पण दुसऱ्या बाजूला मनोहर आहे, तोही कच्च्या गुरुचा चेला नाही. अनेक वर्षे त्यांनी ऊन पावसाळे क्रिकेटचे झेलला, त्याला रोखायच्या दबा. 5 बॉल शिल्लक असताना 3 ऑन द स्ट्राईक. अशोक तरेसाठी हा बॉल बॉटम हँडचा वापर. सेन्सिबल क्रिकेट विथ द ब्रेन, दिमागाचा जास्त वापर केला. त्यालाही माहिती की आता अडचणी वाढतील. डॉट बॉल आला तर शेवटच्या 2 बॉलवरती 5 बनवावे लागतील. 4 धावा जर आपल्या खात्यामध्ये आल्या तर शेवटच्या बॉलवरती चौकार जरी आला तरी आपण संघ विजय होताना बघू. या सगळ्या गोष्टींना प्लॅनिंग नुसार त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवल्या आणि कदाचित आता तो त्याचा सोबतीला असणारा खेळाडू साहिल त्याच्याशी काहीतरी कन्व्हर्शन त्याने केलं आणि आता तो नॉन स्ट्रायकिंग इन पकडेल आणि जाईल साहिल स्ट्रायकिंग इन वरती. सर्व काही घडेल. मनोहरचा 1 डॉट बॉल दबाव वाढवेल, एखादी दुहेरी धाव अजून या मॅचला क्लोज करेल. 2 धावा आल्या तर शेवटच्या बॉलवरती 2 बनवावे लागतील. या बॉलवरती चौकार आला तर मॅच फिनिश होईल. या बॉलवरती डॉट आला तर शेवटच्या बॉलवरती 4 बनवावे लागतील. या सगळ्या काही गोष्टी क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सामना आरडी स्पोर्ट्स किरवली त्यांच्या विरोधात बालगोपाल सोनालेपाडा, मनोहर आणि त्याच्या विरोधात साहिल. साहिलसाठी हा बॉल ऑन साइडला षटकाराने सामना केला गेला. फिनिश फ्रंट फुट चेक करत असताना बॉलला पाठवला गेला. 1 स्ट्राईक साठी 1 बॉल ठेवत असताना 31 धावसंख्येचं लक्ष्य पूर्ण केलं. ते म्हणजेच बालगोपाल सोनालेपाड्याने या मॅच मध्ये परास्त करत असताना टीम आरडी स्पोर्ट्स किरवलीला. सामना फिनिश झालाय. आरडी स्पोर्ट्स किरवली 1 बॉल ठेवत असताना बालगोपाल